गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, किती जरी चांगला वागण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तो अहंकार येत असतो। पण तो का येतो बरं? कधी तुम्ही या गोष्टीबद्दल विचार केला आहे का की मी एवढा चांगला वागण्याचा प्रयत्न करतो ना तरी सुद्धा माझ्या मनामध्ये ही अहंकाराची भावना का येते बरं? मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरीही माझ्या जीवनामध्ये आहे ना निरर्थक कोणती ना कोणती अशी गोष्ट घडत असते। त्यामुळं माझी सर्व दारं बंद होतात, सर्व समाधान माझं नाहीसं होऊन जातं। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्यानं रिकामं डोकं कधीच ठेवू नये। म्हणजे काय बरं? हे रिकामं मन आहे ना, डोकं म्हणजे मन आहे, हे रिकामं मन आहे ना खऱ्या अर्थानं ज्ञानाला जागा देत नाही। आणि जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये हे ज्ञान नसेल ना तेव्हा मनुष्याचं बघा एक म्हण आहे, रिकामं डोकं रिकामं मन सैतानाचं घर। हे जे रिकामं डोकं आहे ना ते सैतानाचं घर असतं। म्हणून रिकामं कधीच ते ठेवू नये। जर त्या रिकाम्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये अधोगतीपासून आपण वाचू ना। समर्थांनी सांगितलेलं आहे, हे अहंकार आहे ना ते ज्ञानाचं दार बंद करतं। म्हणजे काय बरं? ज्याच्या जीवनामध्ये अहंकार आला असेल त्याच्या जीवनामध्ये ज्ञान कधीच जात नाही। कारण जे असत्य असतं ना ते खोटं असतं। म्हणजे खोटं नेहमी मी खरं आहे बोलण्याचा प्रयत्न करतं, पण ते खरं असतं का कधी बरं? कधीच नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, नम्रता हे शहाणपणाचं लक्षण आहे, पण मनुष्य जीवनामध्ये नम्रता कधी धारण करत नाही। पण नम्र झाला होता त्याने कोंडिल्या अनंताना। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना बघा, एक सुंदर अशी कथा सांगण्यात येते की त्या कथेनं मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना मनुष्याने कसं वागावं, मनुष्याने कसं राहावं। कधी कधी मनुष्याला वाटत असतं मला सर्व काही येतं, मी दुसऱ्यांना सांगतो मला सर्व काही ज्ञात आहे, पण त्याला खरं ज्ञात असतं का बरं? तो त्याचा अहंकार असतो। बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया। एक विद्वान पंडित होता बघा, रोज देवळात जात असे आणि देवळात जाऊन कीर्तन करत असे। लोक त्याचं फार कौतुक करायचे। हळूहळू त्याच्या मनात त्याच्या येऊ लागलं, त्याच्या मनात तो म्हणू लागला, माझ्या इतका ज्ञानी आहे ना या पूर्ण परिसरामध्ये कोणी नाही। कारण माझं कीर्तन ऐकण्यासाठी, माझं हे श्रवण ऐकण्यासाठी सर्व लोक जमतात। एके दिवशी त्या देवळामध्ये एक मौन साधू आले। आता मौन म्हणजे काय बरं? जे जास्त बोलत नसतात, मार्मिक जे बोलायचं आहे ना तेच बोलतात। ते साधू काहीही बोलत नव्हते, फक्त शांत बसायचे। पंडितानं विचारलं, तुला काही येत नाही का? फक्त बसून काय मिळतं बरं? साधू हसून म्हणाले, तुझ्या पेळात आधीच खूप भरलंय, रिकामं केल्याशिवाय नवज्ञान कसं भरणार बरं? तो शांतपणे निघून गेला। त्या क्षणी पंडिताला उमगलं की आपले ज्ञान नव्हे तर आपला अहंकार आहे ना तो आपल्याला आड येतो। त्या दिवसापासून तो आधी ऐकायला शिकला आणि मग बोलायला शिकला। म्हणजे या छोट्याशा उदाहरणाचा तात्पर्य काय आहे बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना जर नम्रपणे शांतपणे ऐकून घेतलं तर सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणारा काळही देतो आणि आपलं समाधानसुद्धा होणार आहे। पण आपलं बोलणं आहे ना मनुष्याची अधोगती करत असतो। बघा, कधी कधी आहे ना शांत बसणंसुद्धा एवढं गरजेचं असतं ना की येणारा काळ आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप देऊन जाईल। पण आपलं मात्र ही वैखरी आपल्या ताब्यात नसते। आणि जेव्हा
ती वैखरी जेव्हा आपल्या ताब्यात नसेल ना, तेव्हा आपण आपली योग्य वेळ असून सुद्धा चुकीच्या गोष्टी करतो आणि मग आपल्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होतो. म्हणजे प्रत्येक वेळी मनुष्य अहंकारी बनतो ना. प्रत्येक वेळी मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याला असंच वाटत असतं की मला कोणी पाहत नाही, मी सर्व गोष्टी चुकीच्या करतो ना, त्या मला कोणी पाहत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना की तुला आहे ना भगवंत नेहमी पाहत असतो, कारण भगवंत त्याच्या डोळ्यामधून काहीच लपत नाही. पण हा मनुष्य आहे ना, खोट्या खोट्या आशेनं सर्व काही चुकीच्या गोष्टी करत असतो, पण त्याच्या जीवनात सुद्धा ते दुःख भोगावंच लागतं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेच आहे की तुम्ही जर आयुष्यामध्ये नामस्मरण सुरू केलं ना, जर तुम्ही श्रवण चालू केलं, जर तुम्ही भक्तिमार्ग चालू केला, मग तुमच्या जीवनामध्ये आहे ना तुम्हाला वाईट कर्म करायला वेळच मिळणार नाही. तुमच्या डोक्यामध्ये ज्ञान येत जाईल आणि तुमचं आयुष्य सुंदर होईल. बघा, एक सुंदर तुम्ही अभंग किंवा गाणं ऐकलेलं आहे का? देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा, उघडदार देवाता उघडदार देवा. बघा, याचा अर्थ काय आहे बरं? म्हणजे आपल्या शरीराची देहाची तिजोरी आहे ना, हा खजिना फक्त भक्ती आणि ईश्वरप्रती ही समर्पणाने भरावी ना. म्हणून देवा दार उघड, अर्थात हे हृदय आहे ना, या आयुष्य आहे हे ईश्वरासाठी खुले करून दे, अशीच विनंती केलेली आहे ना. देहाची तिजोरी म्हणजे काय? म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो खजिना आहे तो भक्तीचा म्हणजे ईश्वर भक्तीचाच असावा ना. जेव्हा आपण ईश्वराकडे मन उघडतो ना, तेव्हा खोटा अहंकार, स्वार्थ, भीती, पाप यांचं दार बंद होतं आणि ईश्वराप्रती आपलं समर्पणाचं दार उघडतं ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, ही देहाची तिजोरी आहे ना, यामध्ये जर भक्तीचा ठेवा असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना अधोगतीपासून मुक्तता मिळेल. तुमच्या जीवनामध्ये सुख समाधानाचं वातावरण निर्माण होईल. पुढे या अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. पिते दूध डोळे मिटुणी जात मांजराची, मणी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची, सरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवाता उघडदार देवा. बघा, एवढं सुंदर वर्णन आलेलं आहे ना. अगोदरची गाणी, अभंग सर्व काही होते ना, एवढे सुंदर होते ना की आपण बघा, त्यांनी ते शब्द नुसते आपल्या मुखामध्ये जरी आले ना तरी त्यांचा अर्थ तयार व्हायचा. म्हणजे मनुष्याला जेव्हा मांजर दूध पिते ना, तेव्हा ते डोळे बंद करून दूध पित असते. तिला वाटतं मला कुणीही पाहत नाही, पण पाहणारं कुणीतरी असतंच ना. पण तिला काय वाटतं बरं? आपण किती जरी चुकीचं कार्य करत असेल ना तरीही आपल्याला कोणी बघणारं नाही, पण ती तिची चुकीच असते ना. तिला सर्व कोणी पाहत असतं, सर्व काही तिला समजत असतं, पण तरीसुद्धा चुकीच्या गोष्टींमध्ये ती रमून जाते आणि जीवनाची अधोगतीच होते ना. तसंच मनुष्याचं सुद्धा आहे. मनुष्यसुद्धा जेव्हा चुकीचं कामं करतो ना, वाईट मार्गाचं धन कमवतो, तेव्हा त्याला असं वाटतं मला कुणीही पाहत नाही, माझा मी एकटाच. पण भगवंत त्याला पाहत असतो ना. म्हणून मनुष्यानं आयुष्यामध्ये आहे ना कधीच चुकीचं कार्य करू नये. पुढे या गाण्यामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा,
उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. म्हणजे काय बरं? या ओळीचा अर्थ काय आहे बरं? म्हणजे पुण्य उजेडामध्ये होतं आणि पाप अंधारामध्ये होतं. न्याय, कर्तव्य हे सामान्य लोकसेवा आहे ना, यांचा विचार मनुष्याने मनामध्ये ठेवायला हवा. पण मनुष्य असा करतो का बरं? कधीच करत नाही. देह आहे ना, हे शरीर आहे, हे कायमचं नाही. त्या आत्म्यानं घातलेलं फक्त एक वस्त्रच आहे ना. खरी ओळख आहे ती आत्म्याची आहे की शरीराची आहे बरं? कधी तुम्हाला प्रश्न पडलेला आहे का की शरीर चांगलं की आत्मा चांगला बरं? बघा, हे प्रश्न तुम्हाला कळायला हवे, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला हवे. प्रत्येकाला शरीराची काळजी आहे म्हणून त्या शरीरावर गंध, पावडर, टिकवी सर्व काही मेकअप लावत असतो जेणेकरून आपण सुंदर दिसावं. पण त्या आत्म्याकडे कोणी लक्ष देतो का? जर आत्माच नसेल, हा प्राणच नसेल, तर त्या शरीराचा काही उपयोग आहे का बरं? काहीच नाही ना. म्हणून ज्यावेळी आपण सुंदर दिसावं म्हणून आपल्या चेहऱ्याला आपण गंध पावडर लावतो तेव्हा आपण सुंदर दिसतो. पण आत्म्यानं सुंदर दिसावं म्हणून आपण काय करायला हवं बरं? जर आत्म्यामध्ये आपण नामस्मरण या मुखाने केलं ना, तेव्हा आपला सुंदर आत्मा होत असतो. पण जर आपल्या आत्म्यामध्ये सुंदरता नसेल, नामस्मरण नसेल, तर त्या आत्म्याला सुद्धा गंज लागतो, तिथे दुर्गंधी येते. म्हणून ती दुर्गंधी नाहीशी करायची असेल तर त्या आत्म्यामध्ये आहे ना, या मुखामध्ये श्रीरामरूपी नामस्मरण यायला पाहिजे. आणि हेच आपण विसरलेलो आहोत. त्यामुळं या देहावर गर्व न करता हा अहंकार सोडून द्यावा आणि ईश्वर भक्तीकडे, या आत्मज्ञानाकडे मनुष्यानं वळायला हवं. बघा, आपल्या संतांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे ना. थोडक्यात शरीर हे नाशवंत आहे, आत्मा शाश्वत आहे ना. म्हणून देहाच्या मोहात अडकू नका, परमेश्वराची नितांत आठवण ठेवा. आणि जोपर्यंत आपण परमेश्वराची आठवण ठेवत नाही तोपर्यंत खरी भक्ती घडली जाईल का बरं? कधीच घडली जाणार नाही. म्हणून तुमच्याकडे जर धनसंपत्ती असेल, भरपूर पैसा असेल, तरी उतू मातू नका. वेळेला तो कधीच उपयोगी येत नाही. कारण हा पैसा आहे ना, तो क्षणिक गोष्टी निर्माण करत असतो आणि क्षणात नाहीसा होत असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा, तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल की हा जग जिंकायला एक जण निघालेला होता. आणि जगावर राज्य कोणी केलं बरं? या जगाला कोणी जिंकलं बरं? बघा, तुम्हाला त्याचं नावसुद्धा माहीत असेल. ज्यांना ज्यांना माहीत नाही ना, त्यांना सांगू इच्छितो की त्याचं नाव होतं सिकंदर. हा सिकंदर होता ना, बघा, त्याने जग जिंकला होता. आता आपल्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये सरपंच जरी निवडून आला ना, तरी बघा तो किती अहंकार करतो. त्या सिकंदरानं तर जग जिंकलं होतं. बघा, तुम्ही विचार करा, या जगामध्ये एक कोपरासुद्धा शिल्लक नव्हता, तो त्यानं जिंकला नव्हता, असा तो सिकंदर होता. आणि त्या सिकंदराच्या आयुष्यामध्ये एक दिवस घडलं काय की सिकंदराची वेळ संपली. यमराज त्याच्या दरबारामध्ये आले आणि यमराज त्याच्या द्वाराजवळ आले आणि यमराज त्यांना विचारू लागले, चल आता तुझी वेळ संपलेली आहे, आता तुला माझ्या सोबत यावं लागेल. तेव्हा सिकंदर यमराजाला काय म्हणाला बरं? यमराजा, तुम्हाला काय हवं आहे का? मला 1 हप्त्याची वेळ द्या, 1 हप्त्याची वेळ मला वाढून द्या. तुम्हाला या जगामध्ये आहे ना, तुम्ही फक्त बोट दाखवा, हे मला हवं आहे. ते सर्व काही तुम्हाला देईल. तुम्हाला सोना, पैसा, नाणी, तुम्ही जे काही सांगाल ना ते तुम्हाला मी देईल. पण मला 1 हप्त्याची वेळ अजून द्या, माझी बरीच कामं अपूर्ण आहेत. तेव्हा यमराजांनी काय सांगितलं बरं? तुला आहे ना, तू हे जे तुझ्या बोटाने दाखवतोस ना, हे माझं, ते माझं, हे याच्यातलं काहीही तुझं नाही.
जे भगवंताने निर्माण केलेलं आहे ना ते सर्व काही आहे, याचा दाता दुसरा कोणी आहे? तुझ्या या शरीरामध्ये प्राण आहेत ना, म्हणून तू हे बोलतोस, हे तुझं काहीच नाही. म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही ज्याला मीपणा तुमच्या जीवनामध्ये येतो ना, हे माझं ते माझं, हे खरं आहे का, तुमचं आहे का बरं? कधीतरी तुम्ही विचार करा. ज्या ईश्वरानं तुमच्या सहित निर्माण केलं तरीसुद्धा तुमच्या जीवनातला अहंकार निर्माण होत नाही. म्हणजे त्या सिकंदरानं यमाला सांगितलं की तुम्ही बोलाल ना ते तुम्हाला मी देईल, पण यमाने त्याला काय सांगितलं बरं? आता तुझी वेळ भरलेली आहे, एक क्षणसुद्धा तू इथे राहू शकत नाही. तुझे जे काही कार्य आहे ना ते पृथ्वीवरचं संपलेलं आहे. तुला शर्टाचं बटणसुद्धा लावता येणार नाही. सर्व काही तुझं संपलेलं आहे बघा. मग तेव्हा यमाने त्याला विचारलं की तू चांगली कर्म केलेली आहेत का? कधी अन्नदान केलेलं आहे का? बघा, हा सिकंदर म्हणू लागला, अन्नदान काय असतं बरं? हे मला माहीत नाही. अन्नदान कसं करायचं? म्हणजे ज्यानं सर्व जग जिंकलं त्याला अन्नदान करायचं माहीत नाही. तू ईश्वराची भक्ती केलेली आहे का? बघा, म्हणजे तुझ्याकडे चांगलं असं काही नाही. तुझ्याकडे पैसा आहे, तो क्षणिक आहे. तुझ्या जीवनाच्या खात्यामध्ये जर तुला जास्त आयुष्य हवं असेल ना तर तुझ्या जीवनामध्ये पुण्य असायला हवं, पण तुझ्या जीवनामध्ये पुण्य नाही. तुझ्या जीवनामध्ये पैसा होता, धन होतं, ते क्षणिक होतं. त्याचा मी काय करू बरं? तेव्हा यमदेवाने त्याचं काही न ऐकता त्याच्यासोबत त्याला घेऊन गेला. म्हणजे या गोष्टीचा तात्पर्य काय बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना सर्व काही क्षणिक गोष्ट आहे. जे तुमच्या आयुष्यभर मृत्यूनंतरसुद्धा टिकणार आहे ना ते भगवंताचं नामस्मरण आहे, तुमच्या जीवनामध्ये घडलेलं पुण्य आहे. हे ज्याला समजलं ना तोच जीवनामध्ये समाधानी झाला. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? हा अहंकार आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती कसा निर्माण करतो बरं? या अहंकारामुळं मनुष्याच्या जीवनामध्ये जरी आनंद येत असेल ना तरी तो तसाच राहून जातो. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाच्या जीवनामध्ये आहे ना या अहंकारामुळं मनुष्याचं सुखसुद्धा पळून जातं. बघा, जे नशिबामध्ये आहे ना ते नक्कीच होणार आहे, पण या अहंकारामुळं मनुष्य चुकीचे निर्णय घेऊन बसतो. बघा, तुम्हाला रावण माहीत आहे का? रावण कुणाला माहीत नसेल ना असं या पृथ्वीवर एकसुद्धा मनुष्य नसेल. बघा, रावणाची कशी फजिती झाली होती. या अहंकारामुळं रावणाला काय काय वागावं लागलं ना, या अहंकारामुळं रावणाची काही दशा झाली ते सुद्धा आपण पाहिलं असेल. पण रावणाच्या बाबतीमध्ये रावणाच्या मुलीबाबत तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? जेव्हा रावणाला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना जेव्हा रावणानं विचारलं ना या मुलीचं लग्न कोणाबरोबर होणार आहे बरं? ब्रह्मदेवानं कुंडली पाहून सांगितलं की समोर लहान झाडूवाला मुलगा दिसत आहे ना त्याच्याबरोबर याचं लग्न होणार आहे. रावणाला खूप राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला देणे शक्यच नाही. त्यानं नोकरास सांगितलं की त्याला समुद्रात फेकून द्या. नोकरांनी त्याचा अंगठा कापला आणि त्याला समुद्रात टाकलं. तो मुलगा एका बेटावर पोचतो. तिथला राजा वारला होता आणि लोक हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊन त्याच्या मागे फिरत होते. हा मुलगा दिसल्यावर हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्याला त्या बेटावरचा राजा म्हणून घोषित केलं. मुलगा वयात आला आणि रावणाची कन्या उपवर झाली होती आणि बेटावरचा राजा म्हणून रावणानं आपल्या मुलीचा विवाह आहे ना त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणानं भरपूर पाहुणचार केला. जावयाला घरी बोलावलं. रावण म्हणाला, ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलू लागले आहेत. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलीचं लग्न झाडूवाल्या मुलाबरोबर होणार आहे, पण आपण तर राजकुमार आहात. जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे. आणि त्यानं पायाचा अंगठा दाखवला. मग रावणाला खात्री पटली ना.
या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात. म्हणजे काय बरं, माणसाच्या नशिबात जे काही आहे ना तेच होणार आहे. ज्याचं मरण जिथे असतो तिथेच मृत्यू येतो ना. म्हणून जीवनामध्ये आहे ना, तुमच्याकडे कितीही श्रीमंती असू द्या, कितीही तुम्ही धनवान असू द्या, पण कधी अति करू नका. जे देवाने लिहिलं आहे ना तेच होणार आहे. फक्त देवाने आपल्याला हा मनुष्य जन्म कशासाठी दिलेला आहे ते जेव्हा मनुष्याला कळेल ना, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि जे रोज हे निरूपण ऐकतात, जे रोज हे श्रवण करतात, जे रोज उपासना करतात, त्यांना सर्व काही कळालेलं आहे. पण कधी कधी माझंच खरं म्हणता म्हणता मी भरपूर ज्ञानी, यामध्ये आपल्या मनामध्ये अहंकार येऊन जातो. मग आपल्याला सर्व काही येत जरी असेल ना तरी मूर्ख माणसं आपली स्तुतीच करतात ना. म्हणून आयुष्यामध्ये आपण कसं वागावं, कसं राहावं, फक्त मनुष्यानं या वैखरीवर जर ताबा मिळवला ना तर सर्व प्रश्न तुमचे सॉल्व होतील. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्नसुद्धा त्यांची पूर्तता होईल. म्हणून आयुष्यामध्ये नम्रपणा स्वीकारा. जिथे नम्रपणा असेल तिथे भगवंत माझा वसलेला असतो. दया, क्षमा, शांती जिथे असेल ना तिथे भगवंताचं स्वरूप निर्माण होतं. भगवंताला कधी बोलवावं लागत नाही. भगवंत तुमच्या कर्मानं, तुमच्या कृतीनं, तुमच्या नामस्मरणानं तुमच्या रोज जवळ येत असतो. भगवंताला कधीही बोलावं लागत नाही. भगवंताला कधीही बोलवावं लागत नाही. भगवंत आहे ना, जिथे त्याचं नामस्मरण असेल, जिथे त्याच्या उपयुक्त जागा असेल तिथे न बोलवता येत असतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण सुरू करा. कुणाला वाईट शब्द बोलू नका. आयुष्यामध्ये जे काही कल्याणकारी करता येईल ना ते तुम्ही नेहमी करा. दुसऱ्यांच्या हिताचं करा. तुमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.